सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा, स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करूया। आपल्या खंडोबारायांच्या चरणी प्रार्थना करूया। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ असा राहणार आहे, तळी भरणी आपल्याला कशी करायची आहे, म्हणजे तळी आपल्याला कशी उचलायची आहे, विधिवत माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर स्किप न करता आजचा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। जसं की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपले कुलदैवत म्हणजे खंडोबा। आता ज्यांचे त्याचे वेगवेगळे असतील, तर आता आमचे कुलदैवत खंडोबा आहे। जर तुमचे कुलदैवत खंडोबा असतील आणि तुम्हाला तळी भरायची असेल, तर तुम्हाला कशी भरायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। महाराष्ट्रातील कुलदैवत आपले खंडोबाच आहेत, म्हणजे शंकराचा अवतार आहे, महादेवांचे अवतार आहेत ते। चंपाष्टमीच्या दिवशी मुख्यत्वे आपल्याला तळी भरायची असते। आता मार्गशीर्ष शुद्ध षष्टीच्या दिवशी आपल्याला ही तळी भरायची असते, तळी उचलायची पण असते आपल्याला। आता काही ठिकाणी आता कुटुंबामध्ये कोणाकोणाच्या घरी असं हे असते, कुलधर्म म्हणजे आपला कुलदेवताचा कुलाचार करण्याची पद्धत जरा वेगवेगळी असते। तर अमावस्या पौर्णिमा या दिवशी पण तळी भरली जाते काही कुटुंबामध्ये। पण आता आपल्याला या दिवशी म्हणजे सट असते, त्या दिवशी सटीच्या दिवशी आपल्याला तळी कशी भरायची आहे ते आपण पाहणार आहोत। हा दिवस खंडोबाचा उत्सव म्हणून आपण साजरा करत असतो। या दिवशी खंडोबाने आपले मन्नी आणि मल्ल या राक्षसाचा वध केला होता, म्हणून या दिवशी आपण तळी भरत असतो। तळी भरणे म्हणजे आपल्या खंडोबारायांनी जे आपल्या राक्षसावर विजय प्राप्त केला होता, म्हणून त्याचा उत्सव आपल्याला साजरा करण्यासाठी आपल्याला तळी भरायची असते। आता मी तुम्हाला या ठिकाणी मांडणी सांगणार आहे, तळी भरण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे। तर सर्वप्रथम तुमच्याकडे जर घोंगडी असेल तर तुम्ही या ठिकाणी घोंगडी घ्यायचं आहे, किंवा नसेल तर असं पिवळ्या कलरचं वस्त्र तुम्हाला इथे अंथरून घ्यायचं आहे। त्याच्यावर छान असा आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, दिव्याची पूजा वगैरे करून घ्यायची आहे। घोंगडी नसेल तरी आपल्याला चालते, जमिनीवर आपल्याला ही पूजा करायची आहे, कारण उचलायला सोपं पडतं। त्याच्यानंतर आपल्याला प्लेट घ्यायचं आहे, का प्लेटामध्ये आपल्याला छान असे तांदूळ घ्यायचे आहे, त्याच्यावर आपल्याला अष्टदल कमल आपल्याला काढून घ्यायचं आहे, आणि अष्टदल कमलामध्ये मी थोडंसं भंडारा पण टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला कलश मांडणीसाठी आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे, जलाने भरून पाण्याने भरून, आणि त्याच्या अवतीभोवती मी असे भंडाऱ्यानेच थोड्या अशा लाईनी काढून घेतल्या आहेत, म्हणजे शुभचिन्ह असे काढून घेतलेले आहेत। आणि आता पाण्यामध्ये आपल्याला हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचा नाणं, फूल असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे, बदाम टाकून घ्यायचा आहे आपल्याला। याच्यानंतर फूल टाकून घेऊन आपल्याला याच्यावर विड्याची पानं आपल्याला ठेवायची असतात। आता विड्याची पानं पूजेमध्ये म्हणजे धार्मिक कार्यामध्ये एवढे का महत्त्वाचे आहेत त्याची पण तुम्हाला माहिती मी दिलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देणारच आहे। 5 विड्याचे पानं आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत। आता तुम्ही नवरात्रामध्ये तुम्ही घटस्थापना केलेली आहात, किंवा तुम्ही कलश स्थापना करून तुम्ही मल्हारी सप्तशतीचं पारायण तुम्ही केलेलं आहात, तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी मल्हारी सप्तशतीचं पारायण करून आपल्याला घट तो हलवायचा आहे। तिथलीच आपल्याला खंडोबाची मूर्ती किंवा टाक असेल तर टाक घ्यायचा आहे। आता या कलशावर मी खोबर वाटी ठेवलेली आहे, म्हणजेच खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा भंडारा टाकून ठेवलेला आहे। जर तुमच्याकडे कलश स्थापना म्हणजे करत असतील, किंवा तुम्ही नारळ ठेवत असाल श्रीफळ, तर तुम्ही ते नारळ पण तुमच्याकडे जशी प्रथा आहे तसं तुम्ही करू शकता। जर नारळ ठेवत असतील तर तुम्ही नारळ या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे, किंवा अशा पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही खोबरं भंडारा टाकून ठेवला तरी चालणार आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवून त्याच्या साईडला आपल्याला 2 विड्याची पानं घेऊन त्याच्यावर थोडीशी अक्षदा, हळद, कुंकू आपल्याला अर्पण करून आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे सुपारीच्या रूपामध्ये। जर त्यांना आपल्याला अभिषेक देऊनच मग स्थापन करायचे आहे। फक्त तुम्हाला इथे मांडणी दाखवत आहे, पण अभिषेक घालायला अजिबात आपल्याला विसरायचं नाही। पंचामृताने आपल्याला अभिषेक घालून सुपारी आपल्याला 1 रुपयाच्या नाण्यावर आपल्याला इथे विराजमान करून घ्यायचं आहे। ओम महागणगणपते नमः, ओम महागणगणपते नमः मुखामध्ये आपल्याला नामस्मरण चालूच ठेवायचं आहे। जे तुम्ही तुमच्या नवरात्री उत्सवामध्ये तुम्ही जे पूजा केलेल्या आहात, तुम्ही 6 दिवस तुम्ही जेव्हा मल्हारी सप्तशतीचं पारायण करत होता, तेव्हा तुम्ही जे टाक किंवा तुम्ही मूर्ती तुम्ही वापरला, त्याच मूर्तीला आपल्याला सकाळी आपला घट हलवून ती मूर्ती आपल्याला पंचामृताने अभिषेक घालून तो टाक किंवा मूर्ती आपल्याला इथे तळी उचलण्याच्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचा आहे, अभिषेक घालायचा आहे। त्यांना मग आपल्याला या नांगोलीच्या पानावर विराजमान करायचं आहे। आणि साईडला 2 पाने मी विड्याची ठेवलेली आहेत, याच्यासाठी ठेवलेले आहेत, त्याच्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचा असतो। 2 आपल्याला भाकरी ठेवायची, त्याच्यावर थोडेसे आपल्याला भरीत ठेवायचं वांग्याचं, आणि त्याच्यावर आपला दिवा लावायचा असतो, थोडीशी खीर ठेवायची असते, त्याच्या सहित आपल्याला हे थाळी आपल्याला उचलायची असते। आणि थोडा भंडारा मी इथे टाकून घेतलेला आहे सुपारीवर, आणि आपल्या खंडेरायाच्या डोक्यावर टाकलेला आहे। आणि जे आपल्याला 5 नैवेद्य बाजूला काढून घ्यायचे असतात, 2-2 असे नैवेद्य काढायचे, म्हणजे 5 नैवेद्य म्हणजे 10 भाकरी आपल्याला 2-2 असे काढायचे। त्याच्यावर 2 भाकरीवर थोडंसं भरीत आणि थोडीशी खीर आपल्याला काढून एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे। ते पण आपल्याला ह्याच आसनावर ठेवायचं आहे, जे आपण आसन तळी उचलण्यासाठी ठेवलं त्याच आसनावर ठेवायचं आहे, या प्लेट आजूबाजूनी
म्हणजे जे व्यक्ती तुमची तळी उचलायला येतील त्या व्यक्तींना आपल्याला तो एक नैवेद्य आपल्याला द्यायचा असतो. म्हणताना तुमच्या घरी जर कोणते वाघे येत असतील, आता वाघे येतात ना तळी उचलण्यासाठी, तर तुम्ही वाघे येत असतील तर वाघ्यांना तुम्ही तो नैवेद्य द्यायचा असतो. अशा प्रकारे 5 नैवेद्य अगोदर काढून ठेवा. एक नैवेद्य या प्लेटमध्ये 2 विड्याच्या पानावर तुम्हाला एक नैवेद्य, त्याच्यावर पूर्णाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा, कारण प्लेटमध्ये दिवा लावूनच आपल्याला ही तळी उचलायची असते. आता ही तळी उचलत असताना आपल्याला म्हणायचा असतो, फक्त 3 वेळेस आपल्याला ही तळी हाताने उचलायची आहे. जर तुमच्या घरामध्ये माणसं वगैरे नसतील, बाहेर गावी गेले असतील किंवा काही कामानिमित्त तुम्हाला काही अडचण आली असतील पुरुषांना, तर महिला, घरातली मुलं बाळ, तुमचे जे काही तुमच्या घरातल्या कुटुंबात जे कोणते व्यक्ती असतील त्यांना पण उचललं तरी चालणार आहे. ही तळी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने तळी उचलून घ्यायची. तळी उचलत असताना आपल्याला 3 वेळेस आपल्याला वर उचलायची आहे. म्हणजे 1 वेळेस उचलायचं, पुन्हा खाली, वरी खाली, असं 3 वेळेस आपल्याला करायचं आहे. आणि म्हणायचं आहे, सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. आता काही ठिकाणी अशी पण परंपरा असते, आपल्या खंडेरायाची स्तुती करत करत पण ही तळी उचलली जाते. आता स्तुती करत असताना आपल्याला म्हणायचं आहे, अगडदुम नगाडा सोन्याची जेजुरी, निळा घोडा पावणे तोडा, कंबरी करकोटा बेंबी हिरा, अंगावर शाल सदा हिलाल, म्हाळसा सुंदरी आरती करी, बानाई सुंदरी आरती करी, देवाला ओवाळी नाना परी, अडकल ते भडकल भडकल तो भंडारा, वाग्या मुर हरी हजर त्या बाबी, असं आपल्याला म्हणायचं असते. म्हणजे याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे आपल्या जेजुरीच्या खंडेरायाचा घोडा जो आहे तो निळा आहे, त्याला लाल शाल आहे त्यांच्या अंगावरी, म्हाळसा सुंदरी आरती करत आहे, नाना परीने त्यांची आरती करत आहे. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये वर्णन आपल्या खंडेरायाचं केलेलं आहे. असं वर्णन जर तुमच्याकडे करत करत जर तळी उचलत असतील तरी आपल्याला चालणार आहे. जर नसतील तर सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार, साधा सोप्पा असा मंत्र, सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार, असं जरी म्हणत तुम्ही तळी उचललं तरी या ठिकाणी चालणार आहे. आता जेव्हा तुम्ही तळी खाली ठेवत असताना आपल्याला डोक्यावरली, जे कर्ता पुरुष तळी उचलत आहे त्याच्या डोक्यावरली टोपी आपल्याला या ठिकाणी खाली ठेवायची आहे. त्या टोपीवर थोडासा भंडार टाकायचा आहे, मगच आपल्याला ही तळी खाली ठेवायची आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपला मुकुट असतो, आपली टोपी, जर जे काही माझं जे आहे माझ्या खंडेरायाच्या चरणावर मी अर्पण करणार आहे असं आपण म्हणून ती टोपी आपल्याला खाली ठेवून किंवा शाल आपल्याला खाली ठेवून ही तळी आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे खोबर आहे किंवा तुम्ही नारळ ठेवला असाल तर आपल्याला ते फोडून घ्यायचं आहे. आणि जे किंवा तुम्ही हे खोबर जर ठेवला ज्याच्यावर जे भंडारा आहे ते खोबर तुम्हाला फोडून घ्यायचं आहे. तुमच्या एका हाताने आपल्या खंडेरायाच्या मूर्तीवर आपल्याला तो फोडायचा आहे. आणि जो कर्ता पुरुष ज्यांनी ही तळी उचलली किंवा तुमच्या घरातला एखादा व्यक्ती, त्याच्या पाठीमागं आपल्याला म्हणजे जेजुरीच्या दिशेने आपण 5 पावलं चालून जरी तुम्ही हे खोबरं जरी उधळलेत असे तरी चालणार आहे, किंवा तुमच्या पाठीमागे असे जेजुरीच्या दिशेने आपल्याला तरी टाकलं तरी इथे चालणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ही साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी तळी उचलून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला तळी आरती करायची आहे, म्हणजे खंडेरायाची या ठिकाणी आरती आपल्याला करून घ्यायची आहे. आणि जो प्रसाद आहे तो सगळ्यांना द्यायचा आहे आणि ग्रहण करून घ्यायचा आहे. आणि त्या दिवशी आपल्याला आवर्जून कुत्र्याची पूजा करायची आहे आणि कुत्र्याला आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे, जो आपण बनवलेला आहे खंडेरायाच्या पूजेमध्ये आपण ठेवलेला आहे तोच नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे, गाईला द्यायचा आहे. आणि तुळशी वृंदावनापाशी आपल्याला एक नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये सांगताना काही चूक झाली असेल तर माफी असावी, कारण की तळी आमच्या घरी उचलत नाहीत, म्हणून मी जशी जमेल तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी कार्य या ठिकाणी केलेलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय मल्हार सगळ्यांना.